ही मॅच आपण एन्जॉय करणार आहोत आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे निश्चितच पियुष. श्रीधर काका इथे उपस्थित आहे. वेलकम श्रीधर काका, आपलं स्वागत आहे. अजून एक चांगले क्रिकेट प्रेमी गोडदेव गावचे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मात्र मित्रांनो, जास्त दूरवर कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा ही मालिका. आपली आगरी कोळी युवा चषकाची ही मालिका एन्जॉय केली पाहिजे. आज बरंच क्रिकेट आहे बऱ्याच ठिकाणी, आम्हाला पूर्ण कल्पना आहे, मात्र तरी सुद्धा तुमचं मुख्य लक्ष या युवा चषकावर असलं पाहिजे. स्वागत करतोय अजून एक महत्वपूर्ण खेळाडू गोडदेव मास्टरचा प्रमोद पाटील. वेलकम, आपलंही स्वागत आहे. चला मॅच ऑन करा. सर पंचांना विनंती करतोय, जास्त वेळ जातोय प्लीज. गोलंदाज पियुष पाटील, स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो म्हणजे आशिष पाटील, नॉन स्ट्राइक एंडला राज पाटील आहेत, आशिष भोईर आहेत सॉरी. पहिला चेंडू, दुसरा सामना. शॉर्ट रन डिलिव्हरी आहे, बॅकफुटला खेळले, चांगला फटका पुलचा. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय डीप मिड विकेटला, प्रोटेक्शन आहे. पहिलं पॉवर प्लेचं ही षटक आपण एन्जॉय करतोय अभिनवच्या या सुंदर मैदानामध्ये. काय जबरदस्त लाईट्स आहेत आणि इथे ड्रेस कोड आपण बघतोय तो म्हणजे जय मल्हार खारीगावचा. अगदी आपण व्हाईट अँड येलो जर्सी आपल्याला पाहायला मिळते. हा मल्हार देवाचा आशीर्वाद. विथ ब्रेक चेंडूला उडवलंय समोर, चांगला फटका राजचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावा अगदी दुसऱ्या चेंडूवर. प्रयत्न चांगला केलाय मात्र हा चौकार मिळतोय. कमॉन डीजे. येतोय, पार्टनरशिप क्रिएट होणार आहे आणि ती व्हावीच लागेल. टीम मीरा गाव आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा मास्टरचा काल देखील संघ आपल्याला पाहायला मिळाला. आगरी कोळी मास्टर चषकामध्ये एकसर येथे चांगली कामगिरी करत होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जाणार आहे. अजून स्वागत करूया सन्माननीय बाळ कार्यकरी यांचं. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे या मान्यवर कक्षामध्ये. सन्माननीय बाळ कार्यकर, वन ऑफ द लिजेंड इन द गेम. गोडदेव गावाची भरपूर सेवा ज्यांना आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून केले, तो बाळदादा इथे उपस्थित झाला अशी माहिती मिळते आणि त्याचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा पामचा वापर केलाय गोलंदाजांना, विकेट येणार आहे, परतावा लागेल. वेल बोल्ड पियुष, अतिशय चांगली गोलंदाजी आणि इथे पहिली विकेट टीम मिरगावची. धावसंख्या आहे ती म्हणजे 5. फायदा टीम राईने उचलला. मात्र इथे तुम्हाला थोडस व्यावसायिक क्रिकेट खेळावंच लागेल, कारण धावा जमवायची असतील तर थोडीशी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. मात्र ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत असताना तुमची विकेट जाणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. हे मैदान अप्रतिम आहे, गरज आहे फक्त स्टायलिश खेळाची. पुन्हा एकदा पामचा वापर, हा चेंडू टप्पापर्यंत जास्त बाहेर वळाला आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. पंचाच्या भूमिकेत प्रदीप पाटील यांना तुम्ही पाहू शकता. मी मगाशी माहिती दिली होती, राई गावचा हा जावई. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर तो सगळं करतो. अगदी वेळ प्रसंगी जी भूमिका त्याला दिली जाते ती भूमिका तो करत असतो. नाव आहे प्रदीप पाटील.
पुन्हा एकदा सुरेंद्रचा मला फोन आलाय मीरा गाव टीम साठी यतीनसाठी काश पारितोषिक लागोपाठ 3 षटकार 500 लागोपाठ 3 चौकार 500. हा फुलटा चेंडू होता मात्र यतीनने तो मिस केलाय. आमचे मीरा गावचे सुरेंद्र देखील आज ऍक्टिव्ह आहेत वारंवार त्यांचे फोन येत आहेत का नाही कारण मीराचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सुरेंद्र एक लिजेंड आहे. भरपूर प्रेम भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी दाखवलंय ते म्हणजे टीम मीरा गावसाठी. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे भरपूर वेगळी डिलिव्हरी होती इथे कदाचित धावचीत होऊ शकतात मात्र पुढे आले आणि नंतर चेंडू लावायचा प्रयत्न केलाय मात्र ही धाव भरपूर रिस्की होती मात्र ती रिस्क घेणं गरजेचं समजलंय. पहिल्या षटकाची समाप्ती पियूषचे हे षटक संपलंय. धावसंख्या 7 आहे गडीबाद 1 आहे ही स्थिती आहे. या सद्य स्थितीला एकूणच टीम मीरा गावची पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी पियूषची. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी चौकार खाल्ला होता मात्र त्यानंतर काय कमबॅक केलंय कारण भरपूर महत्वपूर्ण असतं कमबॅक करणं आणि ते कमबॅक आपल्याला दिसलंय. विशाल पाटील येते गोलंदाजी मार्कवर तर कर्णधार विशाल मात्रे आपण बघतोय ज्याला प्रेमाने गबरू म्हटलं जातं तो क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. मागच्या एडिशन मध्ये आपण बघितलं जय मल्हारची जेव्हा इथे स्पर्धा होती तेव्हा चांगली कामगिरी केली होती गबरूनं मात्र संघ थोडासा मागे राहिला होता. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या बाहेर आमचे प्रेक्षक एन्जॉय करतायत. एक प्रेक्षक या मैदानाकडेच्या दिशेने वळू लागलाय मात्र मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते एकूणच व्यासपीठावर. काय घेतोय विशाल पाटील यतीन मार्फत हा फटका द्रविला डाव अलंग द कार्पेट ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट होणार आहे. तर पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये सर्वांचं लक्ष वेधतोय. सन्माननीय चिंतामण पाटील नाना इथे उपस्थित आहेत भालचंद नाना इथे उपस्थित आहेत वासुदेव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत भरत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत हेमराज दादा प्रमोद पाटील तसेच अजय नाईक जी जितू नाईक सर नितीन पाटील मनोज दादा सर्वांची अतिशय जबरदस्त उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धाव फलकावर धावसंख्या 9. इथे प्रयत्न करायचे तो म्हणजे मीरा संघाला मागच्या सामन्यात जशी धावसंख्या झाली मस्त आहे दिली मी घेतो मला चान्स लागतो ना. धन्यवाद. इथे आपण बघतोय खराब क्षेत्ररक्षण झालंय. तुम्ही या इझी धावा समोरच्या संघाला कशा काय द्याल प्रयत्न करावे लागतील. जय मल्हार म्हटलं की दहीहंडी पदक आणि भरपूर मोठं नावाजलेलं दहीहंडी पदक आपल्या संपूर्ण मीरा भाईंदर मधील मात्र क्रिकेट असताना मैदान नाही आहे ही सगळ्यात खेदाची गोष्ट आहे मात्र तरी सुद्धा ते क्रिकेट जपण्याचा प्रयत्न करतायत मास्टरच्या माध्यमातून आणि यंग क्रिकेटच्या माध्यमातून आणि हे त्यांना चांगला प्लॅटफॉर्म आहे. ही स्पर्धा आगरी कोळी युवा चषक त्यांच्यासाठी जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे आणि खारी गावातील नवीन टॅलेंटेड मुलं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. बॅटिंग एंडला आपण बघतोय यतीन भोईर आहेत. चांगला फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण मात्र जास्त अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न केला. हा मिळतोय चौकार. वेलकम रन्स फॉर टीम मीरागाव. 4 धावा. आतमध्ये झुमका वाली पोरं दिसत आहेत. हा एफर्ट थोडासा जास्त अग्रेसिव्ह वाटला. 4 धावा मिळत आहेत. हा चेंडू अगदी डाव्या अष्टीवरचा होता मात्र तिथून या चेंडूला खेळून काढलंय बॅटची अगदी लिडिंग एज आणि चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून समोर आलाय. 1 धाव अजून मिळते यतीनच्या खात्यात जाते आणि संघाच्या देखील खात्यात जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 16.
दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. हा चेंडू डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अजून एकदा फलकावर. दिशा टप्प्यावर कंट्रोल दाखवावाच लागेल. एखादी चूक किती भारी पडू शकते क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने ते पाहिलंय. आमचे अनेक लिजंड खेळाडू इथे मान्यवर कक्षामध्ये ते देखील पाहत असतील की या मुलांकडे टॅलेंट आहे, मात्र टॅलेंटला एका वेगळ्या त्यांच्या एनर्जीला चॅनलाइज केलं पाहिजे. हवेत खेळलेत. प्रयत्न चांगला होता डीप मध्ये, मात्र हा झेल होऊ शकला नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 18. पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या. या षटकात 11 धावा आलेत. याचं कारण थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय. एरवी चांगली गोलंदाजी हाताळली होती ती म्हणजे गोलंदाज विशाल पाटीलनं, मात्र या षटकात आलेत 11 धावा. धावसंख्या 2 षटकांतर आहे ती म्हणजे 18. यस अंपायर. पाणी हवंय, पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आयोजकांना एक विनंती करतोय, जरा मैदानाच्या आतमध्ये पाणी नेण्यासाठी एक स्कूटी अरेंज करा, जेणेकरून आपण थोडासा वेळ वाचवू शकतो. गेलाय मैदानाच्या आतमध्ये पाणी नेलाय, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्या वेळा खास करून शिवचंद्र परिसर, अगदी मला आजही आठवतंय की तिकडे वेगवेगळे प्रयत्न झालेत. मात्र एक प्रयत्न मला आजही आठवतोय, पॉवर हाऊसचं, रिलायन्स पॉवर हाऊसचं जे मैदान, आता ते मैदान राहिलेलं नाहीये घोडबंदर परिसरामध्ये. अक्षरशः एका स्पर्धेमध्ये तिकडे पाणी घेऊन जाताना आम्ही अश्व सुद्धा पाहिलाय, म्हणजे घोडा चालवला होता तिथे. अगदी म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळा देण्याचा तो प्रकार होता. त्यामुळे क्रिकेटला किती वेगळेपणा आम्ही आणू शकतो. अस्मी स्पोर्टचे आमचे राहुल पाटील सुद्धा इथे उपस्थित होत आहे. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य ज्यांनी दिलंय त्याचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या युवा आगरी कोळी चषकासाठी ओम ब्रह्मदेव संघाला ज्यांनी सहकार्य दिले त्यांची नावं मी नक्कीच तुमच्यापर्यंत ठेवू शकतोय. शिवशक्ती प्रोप्रायटर श्री जय विजय माद्रे यांच्या मार्फत देखील बॉल बॉक्स देण्यात आलेले आहेत. NP स्पोर्टचे श्री पांडुरंग वारे, नितीन वारे आणि प्रवीण वारे यांच्या मार्फत युट्यूब लाईव्हचा संपूर्ण खर्च देण्यात आलाय. श्री महेश नरेश मात्रे सन्माननीय अध्यक्ष यांच्या मार्फत देखील रोख पारितोषिक आलंय. श्री अमृत जयदास पाटील, श्री बालाजी आर्ट्स प्रोप्रायटर प्रणित देवीदास पाटील यांच्या मार्फत मॅन ऑफ द मॅचचे मेडल्स, कोल्ड ड्रिंक्स देण्यात आलेत. श्री विक्रम पाटील यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आलंय. साईकृपा रिअल्टर्स प्रोप्रायटर प्रशांत दत्तात्रय पाटील, योगेश जनार्दन पाटील, रवी शर्मा यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आलंय. श्री हेमचंद चिंतामण पाटील यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आलंय. जनार्दन गोपाळ पाटील व बंधू यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आलंय. अस्मी स्पोर्ट्स मार्फत देखील आर्थिक सहकार्य. संजय गारेजी यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. सेनानगर एकता मित्र मंडळातर्फे आर्थिक सहकार्य आलंय. राहुलजी मात्रे यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. शेफसिन आस्तिक मात्रे, अनन्या मोटर्स प्रोप्रायटरशी मंगेश गुप्ताजी, हर्षद पाटीलजी आणि प्रकाश पाटीलजी बंडदादा यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य आले. सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणखीन एक चांगला फटका आशिष पाटील यांना, आशिष भोईर यांना तुम्ही पाहू शकता. मीरा गावचा खेळाडू हलक्या हाताने प्लेस करतोय चेंडूला. प्लेसमेंट राईट होती. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 19. चांगलं क्रिकेट दिसू द्या, चांगलं क्रिकेट दिसू द्या. हा एक भाग आहे या मालिकेचा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, लेट कट केलाय, चांगला फटका आहे, मात्र प्रोटेक्शन आहे. शॉर्ट थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. टीम खारीगाव वर्सेस टीम मीरा गाव आपला संघ पाहायला मिळतोय. पुढच्या काळात युवा चषक अजून मोठा होणार आहे. आज आपण 9 संघ बघतोय. पुढच्या काळात अजून संघ वेटिंग मध्ये आहेत. मात्र ती वेटिंग मध्ये संघ जे आहेत त्यांना समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया पुढच्या वर्षी नक्कीच सुरू होणार आहे. मात्र त्यासाठी एक कमिटी आता स्थापन होते आणि ती कमिटी युवकांची देखील असणार आहे. आणि सल्लागार म्हणून आम्ही निश्चितच आमचे सगळे जे माजी खेळाडू आहेत त्यांचा आम्ही नक्कीच सल्ला घेणार आहोत. मात्र चांगली संघटना व्हावी, आपल्या आगरी कोळी गावांसाठी, आपल्या समाजासाठी त्याचा फायदा व्हावा, हा एक प्रमुख हेतू आहे या स्पर्धांचा. स्टंप व्यवस्थित ठोका जरा प्लीज, कारण एक स्टंप मला वाटतं जास्त आतमध्ये गेलंय. आणि लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. JTC लाईव्ह म्हटलं तर निश्चितच चांगले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे घर बसल्या अगदी यूट्यूबवर अनेक जण
ही स्पर्धा पाहतायत त्यांचंही आम्ही स्वागत करतोय आणि तुम्ही कमेंट्स करू शकता या स्पर्धेविषयी जर तुम्हाला अजून अभिप्राय द्यायचे असतील तर निश्चितच आमच्या ओ व्हॉट अ शॉट सुपर हिट चेंडू ओ व्हॉट अ एफर्ट सुपर एफर्ट. त्या खुर्च्या जरा मागे राहू द्या प्लीज आयोजकांना विनंती करतो खुर्च्या मागे जाऊ द्या. काय एफर्ट तब्बल आय थिंक यस काय पाहतोय आम्ही चेक करू हा एफर्ट चेक करू मात्र आय थिंक मला वाटतं बाहेर जाऊन ही उडी घेतली होती त्यामुळे हा षटकार असेल. कारण आमचे व्हॉलंटियर्स इकडे आहेत आणि त्यांनी ही गोष्ट पाहिली आहे कारण ते अगोदर मागे गेले लाईनच्या आणि तिथून उडी घेते त्यामुळे पंच जागेवर येऊन डिसिजन देतील. मात्र प्रयत्न अप्रतिम होत्या जरा परागला विनंती करतोय त्या खुर्च्या जरा अजून 4 फूट मागे जाऊ द्या प्लीज. षटकार आहे. थँक्यू व्हेरी मच. अगदी आपण त्या उन्हामध्ये खुर्च्या ठेवलेत मात्र त्या खुर्च्या अशा ठिकाणी ठेवा की आपले पब्लिक तिथे बसेल आपले प्रेक्षक तिथे बसतील. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय मात्र यावेळेला चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज विशालनं मात्रेनं स्वतः कर्णधार आहे आशिष षटकार खेचलाय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले 26 लॉस ऑफ 1 विकेट. ही पार्टनरशिप क्रिएट होताना दिसतीये. अजून एक मोठा फटका चेंडू जास्त काळ हवेत आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे झेल सुटलाय इथे. आज काय घडलंय आज ब्रह्मदेवाजवळ नारळ कोणी फोडलाय विचारावं लागेल. आय थिंक मनोज दादा होता. आज किती झेल सुटले मगाची जय मला वाटतं 5-6 झेल सुटले होते या सामन्यात देखील झेल सुटतायत. काहीतरी वेगळं व्हायब्रेशन आहे मैदानावर आहे त्यामुळे प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. मात्र इथे ही एक धाव सुद्धा मिळते. धावसंख्या झाली 27. हे तिसरं षटक मैदानात सुरू आहे. आतापर्यंत या षटकात धावा आलेत 9. कॅप्टन टीम खारीगावचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवर आहे विशाल म्हात्रे प्रेमाने ज्याला गबरू म्हटलं जातं. चांगला चेंडू तितका चांगला फटका यतीनच्या बॅट मधून चेंडू मात्र 2 धावाच मिळतील. चांगला फटका होता पुढे आले होते आणि जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. गुड शॉट बाय यतीन. अजून 2 धावा. संघाची धावसंख्या 29 म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे. मागच्या सामन्यानं जो मोमेंटम क्रिएट केलाय तो मोमेंटम इथे देखील कायम आहे. वेल प्लेड वेल डन बोथ द टीम्स. कम ऑन डीजे. आपला डगआउट केलाय. धावसंख्या 29. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 29 झाले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पियुष पाटील येतोय ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. तो आता सज्ज झालाय तिसऱ्या षटकासाठी. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. हा चेंडू उडवता येऊ शकला असता मात्र आतिशनं तो लेफ्ट केलाय. हा चेंडू यष्टांच्या वरून जातोय. हा निर्णय आहे तो म्हणजे पंचांचा. नेक्स्ट मॅच टीम पेनकरपडा वर्सेस आयोजक म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोडदेवचे अनेक पाठीराखे येताना दिसत आहेत. त्या सर्वांचा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का नाही. चेंडू अगदी बॉडीवर आदळतोय त्यामुळे अजून एक जीवदान लाभतंय तिथे आशिष भोईरला. 2 धावा. प्रॅक्टिस किती इम्पॉर्टंट आहे. सराव किती इम्पॉर्टंट आहे. या 19 स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य सन्माननीय वासुदेव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलंय. त्यांचं मनापासून हार्दिक. व्हॉट अ शॉट. चेंडूला पुल केलंय फाईन लेग रिजन मध्ये.
चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. आय थिंक नाही. काय घडलंय? नितीन नाईक काहीतरी वेगळं सांगतायत की एक्झॅक्टली काय घडलंय. येस अंपायर, डिसिजन येईल. 4 धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच. स्लाइडली असं वाटलं की ज्या पद्धतीने बेल्स पडली आहे की हिट विकेट झालेत की काय, मात्र नाहीये. हवेमुळे ती बेल्स पडली आहे. त्यामुळे या 4 धावा. व्हॉट अ शॉट बाय आशिष भोईर. अफलातून फटका. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे. 35 फॉर 1. जबरदस्त पार्टनरशिप. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का? येस होणार. विकेट आली आहे. एक मोठी पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. आशिषला परतावा लागेल. विकेट आली आहे. ही पार्टनरशिप घातक ठरत होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे पियुषनं. चांगला झेल टिपलाय तिथे. निश्चितच कल्पेशनं. आशिषनं 17 धावा केल्या आपल्या टीमसाठी. एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकलाय. नवीन बॅटर आता मेहुल मैदानाच्या आतमध्ये. मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. किती धावा मिळतील हा मोठा प्रश्न आहे. चेंडू आय थिंक 2 धावेसाठी जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. धावसंख्या 37, 37. एन्जॉय करतोय आपण क्रिकेट. युवकांचं भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आहे. अशा प्रकारची संधी भरपूर कमी जणांना मिळते आणि आपण नक्कीच एका योग्य ट्रॅकवर आहोत. ज्यावेळा तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करायला मिळते त्याचा वापर करता आला पाहिजे. धावसंख्या झाली ती 37, 37. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक बॉल बाकी आहे पियुष अजून. कारण पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर विकेट आणि आता 2 धावा, म्हणजे 5 चेंडू झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील हे 4थं षटक आहे आणि इथून अजून एक षटक शिल्लक आहे. म्हणजे प्रयत्न करतोय मीरा संघ की 50च्या पलीकडे जाण्याचा आणि त्याची तशी वाटचाल सुरू आहे. धावसंख्या 37 झाल्या. चांगली सरासरी मेंटेन केली आहे. मात्र आज आपल्याला खारीगाव संघाच्या माध्यमातून रस्टी का दिसला नाही? प्रॅक्टिस नाही वाटतं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अपील तिथे थोडस हाफ हार्टेड आहे. एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धाव अजून फलकावर. धावसंख्या 38. षटक संपलेले 4. सरासरी अजूनही 9च्या पलीकडे आहे. चांगली सरासरी आहे. थोडेसे म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये. एन्जॉय करा. युवा चषक 2025 आहे. नेत्रदीपक आयोजन. कम ऑन डीजे. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये मीरा गाव वर्सेस खारीगाव मॅच सुरू आहे. दुसरी मॅच आहे ही या एकूणच मालिकेतील आणि आतापर्यंत 4 षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 38. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगल्या सुस्थितीत आहे तो म्हणजे टीम मीरा. गोलंदाजी मार्कवर आलाय नरेश. शेवटचं षटक. किती धावा मीरा संघ जमवणार आहे? क्षेत्ररक्षणामध्ये अजून काहीतरी बदल हवाय. काय घडलंय? काय घडवलं जात आहे? लक्ष द्यावं लागेल.
ते म्हणजे एकूणच टीम कॅप्टनला. डोंट वेस्ट टाइम. तुमचे प्लान रेडी असले पाहिजे. बॉलरला संधी दिली पाहिजे की क्षेत्ररक्षण कसं सजवावं. बॉलरला संधी द्या, कारण बॉलरला माहिती असतं की मला कुठला चेंडू टाकायचा आणि त्यानुसार क्षेत्ररक्षण लावलंच गेलं पाहिजे. हा चेंडू भरपूर फ्लाईट होती, शेवटपर्यंत वाढ बदली चेंडूची आणि नंतर टोलवलाय फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट होणार आहेत. धावसंख्या 40 झाले. भरपूर वेगाने तुम्हाला यावं लागेल, कारण आजकाल टेनिस बॉल क्रिकेट इतकं वाढलंय, इतकं फास्ट झालंय, त्यामुळे तुम्ही हलक्यात घेऊ नका कुठलीही गोष्ट. आणि तीच गोष्ट सातत्याने समालोचनाच्या माध्यमातून आमचे अनेक समालोचक मित्र सांगत असतात. समोरच्या संघाला जर तुम्ही निश्चितच थोडासा जरी वेळ दिलात तर नक्कीच त्या वेळेमध्ये तो जास्तीत जास्त प्रयत्न करेल, जास्तीत जास्त संधीचा फायदा उचलेल. त्यामुळे हलक्यात घेऊ नका, कुठलीही गोष्ट ग्रँटेड घेऊ नका. तुम्हाला जे काही मिळतंय त्यासाठी कोणीतरी प्रयत्न केलेले आहेत, कुणीतरी तुमचा तो मार्ग सुकर केलाय हे विसरू नका. वाईटचा इशारा. अजून एक धाव मिळतीये. 41 धावा. या ओव्हर नंतर लक्षात घ्या, दोन्ही संघातील कॅप्टन टॉस साठी यायचंय तुम्हाला. ऑन साइडला हा फटका, क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. अजून एक विकेट परतावा लागेल तिथे बॅटर मेहुलला. विकेट डाऊन. विकेट आली आहे. मेहुल बाद झालाय. चांगला झेल टिपला विशाल पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक हार्ड हिटर बॅटर टीम मीरा गावचा सचिन भोईर, ज्याच्याकडून अपेक्षा असतील 1 किंवा 2 मोठे फटक्यांच्या. नेक्स्ट मॅच ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस साई दत्त पेनकर बडा. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय, तुम्हाला लगेच मुख्य मंचाकडे प्रयाण करायचं आहे. गोडदेव टीमचे कॅप्टन इकडे आहेत, पेनकर बडा टीम कॅप्टन आपल्याला यावं लागेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 41 आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात. लॉस ऑफ 3. सचिन भोईर मोठा फटका डिलिव्हर करणार का? चांगला फटका, चांगला ड्राईव्ह, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. व्हॉट ए शॉट अलॉंग द कार्पेट. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, खणखणीत, रसरशीत, सुपर शॉट, चौकार. पाहायला मिळत आहेत, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. काय फटका होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि जो गॅप आहे ना, स्लाइड गॅप होता, लक्षात घ्या, त्या गॅप मधून हा फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट बाय सचिन भोईर. इथे मिस टाइम केलंय, यावेळेला मात्र मिस टाइम केलंय. फलंदाज होईल बाद, चौकार टोकून ते परततील. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 45 आणि अजून एक विकेट आली आहे, 4थी विकेट. पियुष पाटीलला हा झेल टिपलाय, मात्र सचिन आकर्षक सुरुवात केली होती. मात्र यावेळेला त्याचं बॉडी वेट ट्रान्सफर आपण रिप्ले बघू शकतो की एक्झॅक्टली चेंडू जर बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता, मात्र डावा पाय बघा एक्झॅक्टली कुठे आहे. त्यामुळे ही चूक झाली सचिन भोईर कडून आणि हा फटका खेळताना तो टाइम करू शकला नाहीये, पोझिशन मध्ये नव्हता आणि हा सोपा झेल टिपलाय तो म्हणजे पियुष पाटीलला. अजून एक विकेट, 4थी विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आहे 45. टीम मीरा गाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक लिजंड खेळाडू मीरा गावचा विश्वजित तरे, त्यांना प्रेमानं विशू म्हटलं जातं. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू.
बघायचं आहे, काही चेंडूंची संधी आहे त्याच्याकडे, त्या चेंडूवर तो किती धावा जमवतोय. मात्र आमचे सगळे व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले आहेत त्यांना मॅच बघायची आहे गोडदेवची, तोपर्यंत ते लवकर घरी जाणार नाहीयेत. विश्वजित यावेळेला टप्पापर्यंत आपण बघतोय एक्सपिरियन्स दाखवलाय गोलंदाजांना, ते म्हणजे एकूणच गोलंदाज नरेश यांनी एक्सपिरियन्स दाखवलाय. आपला टप्पा पडल्यानंतर चेंडू हा हलकासा बाहेर कट होतोय. हे संपायर वेट 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 वी आर चेकिंग, चेक करूया आपण ती गोष्ट. हे लक्षात घ्या, आम्ही ती गोष्ट पाहिली आहे, ज्यावेळेला बॉल डिलिव्हर होत होता त्याच्या अगोदरच बेल्स पडली आहे, त्यामुळे आपण आपला डिसिजन घेऊ शकता प्लीज. पंच डिसिजन योग्य देतील, कारण आय थिंक हवेचं थोडंसं प्रमाण आहे आणि आपली बेल्स ती व्यवस्थित तिथे राहत नाही आहे त्या एकूणच स्टंपवर, त्यामुळे आपला पंच निर्णय देतील की हा चेंडू काय असेल. डेड बॉल. थँक्यू व्हेरी मच, गुड डिसिजन. मित्र आम्ही पाहिलंय, डोंट वेस्ट, डोंट आर्ग्यू, ही आपली स्पर्धा आहे असं समजून खेळा मित्रांनो. त्यामुळे हा चेंडू निर्धाव नाही आहे, हा चेंडू डॉट बॉल आहे. त्यामुळे विशुतरे यांना अजून एक संधी आहे. शेवटचे 2 चेंडू आय थिंक शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये इथे मीरागाव संघ कितपर्यंत पोहोचेल. धावसंख्या 45, गडी बाद 4. स्विच हिट साठी गेलेत. हा चेंडू मात्र अप्रतिम आहे, हा चेंडू निर्धाव जातोय. बघा नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. मगाचा चेंडू देखील जवळजवळ निर्धाव होता, हा चेंडू आता निर्धाव. मगाचा चेंडू डॉट बॉल ठरला, हा चेंडू आता डॉट बॉल ठरतोय. ग्रेट बॉल, ग्रेट बॉल. एका बाजूला नरेश एक्सपिरियन्स खेळाडू आहेत टीम कारीगावचे, तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू आहेत टीम मीरागावचे विश्वजित. शेवटचा चेंडू, किती धावा येतील. विश्वाने प्रयत्न प्रामाणिक करायला पाहिजे की धाव आली पाहिजे, मात्र किती. अपील केलंय, फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट. वेल बोल्ड नरेश, अप्रतिम कामगिरी आणि त्यांनी या मॅच मध्ये नक्कीच आणलंय. शेवटच्या षटकात जास्त धावा नाहीयेत, एक चौकार आलाय आणि 2 धावा म्हणजे 7 धावा एकूण आल्या, मात्र चांगल्या पद्धतीने इथे विकेट मिळवले आहेत. वेल बोल्ड नरेश आणि इथे धावसंख्या फक्त 45 वर थांबते. 46 धावा या विजयासाठी, म्हणजे तुम्ही फाईट करू शकता या मॅच मध्ये. एक चांगली मॅच तुमच्या दिमतीला असेल. थोड्याशा विश्रांतीनंतर एन्जॉय करूया ही मॅच, तोपर्यंत घेऊया एक क्लासिक गौरव डीजे ब्रेक. चला टीम कॅप्टन मीरा, मीरा टीम कॅप्टन जरा प्लीज या मान्यवर कक्षामध्ये या. आपला खास सन्मान आम्ही करू इच्छितोय. तसेच विशाल मात्रे गब्रू टीम कॅप्टन, आपणही या. आपला देखील विशेष सन्मान आम्ही या एकूणच प्रसंगी करू इच्छितोय. प्लीज. तसेच साईदत्त पेनकरपडा, साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपडा टीम कॅप्टन या. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. प्रत्येक कर्णधाराचा आम्ही इथे सन्मान करतोय, त्यांचं स्वागत करतोय. आशय पाटील, आशय पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मान करूया एकूणच मीरागाव कॅप्टनचा. आणि त्यांना एक विशेष भेट, ती म्हणजे हा खास आहार आमच्या वतीनं, हा प्रोटीनचा आहार आम्ही तुम्हाला देतोय आणि त्याचा अतिशय चांगला वापर करा या गरमीच्या दिवसामध्ये. तर हे विशेष स्वागत मीरागाव टीमचं. येस सुमेश, कॅमेरा जरा इथे फिरव प्लीज मित्रा. तर हा विशेष सन्मान मीरागाव कॅप्टनचा केला जातोय आशयच्या माध्यमातून. अजून एक खास सन्मान, तो म्हणजे टीम खारीगाव मास्टरचे, जयमाला खारीगाव टीमचे कर्णधार विशाल मात्रे यांचा हा विशेष सन्मान. त्यांना देखील एक खास फ्रूट बास्केट दिलं जात आहे, त्यांचा देखील हार्दिक आभार, धन्यवाद. चला आता या साईदत्त पेनकरपाडा टीमचे कॅप्टन या पियुष गावंड आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव, आशय कॅप्टन आहे. आणि मी विनंती करतोय हा टॉस करण्यासाठी जितू नाईक सर आपण यापुढे आणि आपल्या शुभ हस्ते होती नाणेफेक.
जिथून एक सर या प्लीज. आमच्या या संपूर्ण स्पर्धांसाठी मोफत स्कोरबुक देत आहेत ते जिथून एक सर यांच्या शुभ हस्ते खास जिथून एक सरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. सर तुम्ही मध्येच राहा सर. येस 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 बरोबर आहे. फोकस करा कॅमेरा समोर. ही सगळी क्षणचित्र चिपली जात आहेत जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि टॉस होते पुढच्या मॅचची. टीम पेंडकरपाडा वर्सेस टीम गोडदेव. जिथून नाईक सरांच्या येस जिथून नाईक सरांचा हात गोडदेवच्या बाजूने. अभिनंदन टीम गोडदेवचा. आणि लगेच पियुषचा खास सन्मान आपण करूया. पेंडकरपाडा संघाच्या कर्णधाराचा देखील विशेष सन्मान आपण करूया लगेच. कॅप्टन टू कॅप्टन आशेलाच विनंती करतोय. आशेच्या शुभ हस्ते हा खास सन्मान करूया पियुषचा. वेलकम पियुष आणि तुझ्या टीमचं खूप सारं स्वागत आहे. चला नवीन बॉल लगेच द्या प्लीज मी विनंती करतोय आणि मॅच ऑन करूया. चला टीम आघाडीची जोडी पाठवा. आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत नितीन नाईक आणि प्रदीप पाटील. अफलातून स्पर्धा आगरी कोळी युवा चषक. आमचे मान्यवर इथे बसलेले आहेत आणि सांगताना आनंद होतोय. या एकूणच अशा मॅचेस झाल्या पाहिजेत. आपल्या आगरी कोळी मुलांना प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे यासाठी अनेक वर्ष विचार होता. मात्र तो फक्त विचार होता. मात्र तुमच्या गोडदेव गावाचं मी कौतुक करीन, गोडदेव संघाचं कौतुक करीन की त्यांनी हा फक्त विचार मांडला नाही तर गावोगावात जाऊन त्यांनी सभा घेतल्या. त्यांनी विचार घेतले की आपल्याला काय करता येईल. पहिल्या 9 गावांनी त्यांना सपोर्ट दिलाय आणि निश्चितच एक चांगली स्पर्धांची मालिका आपल्या दिमतीला आहे, समोर आहे. याचा भरपूर आनंद आहे. मनापासून कौतुक आहे या सर्व आयोजकांचं. पुढील स्पर्धा आपल्या एकूणच आगरी कोळी युवा कपच्या 30 मार्चला जेम्स बॉन्ड राईची स्पर्धा बालयोगी सदानंद माझ्या क्रीडा संकुल राईस येथे तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर 6 एप्रिलला नवघरला बादशाह मैदानामध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय कराल. त्यानंतर 20 एप्रिलला मीरा गावची स्पर्धा आहे आणि 26 एप्रिलला RK क्रीडांगण मोरवा भाट ही इथे तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. म्हणजे एप्रिलमध्ये एकूणच तुमच्या दिमतीला 3 स्पर्धा आणि 30 मार्चला राहिल्या स्पर्धा आहे. यायला विसरू नका मित्रांनो. चला मॅच ऑन करूया. जास्त वेळ घेत आहे प्लीज. मीरागाव लवकर क्षेत्ररक्षण सजवा. विजयासाठी लक्ष्य 46 धावांचं. षटकामागे सरासरीचा जर विचार केला तर यस 9.20 अशी सरासरी आहे आणि ती सरासरी लवकर पूर्ण करावी लागेल. ती म्हणजे टीम खारीगावला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. कल्पेश आणि हिमेश ही जोडी, हिमेश आणि कौशिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राइक एंडला कौशिक, नॉन स्ट्राइक एंडला हिमेश आणि आघाडीचा गोलंदाज कोण येतोय टीम मिरागावचा पाहणं रंजकतेचं ठरेल. चला जास्त वेळ घेत आहे. पंचांना विनंती करतोय डोंट वेस्ट टाइम प्लीज. लवकर क्षेत्ररक्षण सजवा. विशू तरेजी पुढच्या मॅच मध्ये टीम गोडदेव लढताना दिसेल आणि मला वाटतं हेमराज पाटील दादांनी मला वाटतं क्लास सुरू केलेत. चांगली गोष्ट आहे. अनुभव दिला पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे या सगळ्या युवकांचं. चला मिरागाव मॅच ऑन करूया. विश्वजित तरे पहिल्या षटकासाठी विशू तरे आपला एक्सपिरियन्स यूज करतील कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर हे दोन्ही बॅटर विचार करतील की जास्तीत जास्त 12 ते 14 धावा जमवायला पाहिजेत पहिल्या षटकामध्ये. मात्र या एकूणच मैदानाचा विचार करता थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह खेळावं लागेल. आमचे आय थिंक मीरा बँकवेटचे ओनर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आइए सर आपका स्वागत है.
येस येस येस, परिमल कारवा साहेब इथे उपस्थित आहेत. ते इतक्या मागे का लपतात मला कळलं नाही. या परिमलजी आपलं स्वागत आहे. आणि मीरागावची मॅच आहे आणि विशू तरे मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे निश्चितच हा खास खास स्वागत इथे सन्माननीय परिमल खारवा साहेब यांचं. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अफलातून विकेट किपर मीरागाव मास्टरचे. या परिमल खारवाजी आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. अतिशय जबरदस्त उद्योजक आहेत मीरा परिसरातील. स्वागत आहे आपलं. पहिला चेंडू लेट कट केलाय. वॉटर शॉट, जबरदस्त फटका, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर क्लासिक चौकार. वा वा वा, काय सुरुवात टीम कारीगावची. लहरलाय पहिल्या चेंडूवर. काय डेलिकेट कट पाहायला मिळतोय आणि दिशा दाखवली, फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय लेट कटचा हा फटका खेळण्यासाठी गेले होते. जास्त आणि जास्त बॅकफुटवर होते. बॉलर बॅक ड्राईव्ह शेवटच्या क्षणी पाहायला मिळतोय. एक धाव अजून मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा. आम्ही विजयासाठीच खेळणार आहोत, हा आविर्भाव आहे, हा उत्साह आहे, ही गोष्ट इथे पाहायला मिळते. वेल डन कौशिक. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 5 धावा जमवल्यात आपल्या टीम साठी. नाव हिमेश ऑन स्ट्राइक. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस साई दत्त क्रीडा मंडळ पिनकरपडा. नेक्स्ट मॅच टॉस झालंय. विशू तरे शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुलचा फटका, हा झेल होणार का? यस होणार. सचिन भोईर सोडणार नाहीयेत. पहिली विकेट पहिल्या ओव्हर मध्ये. वेल बोल्ड विशू तरे. चांगला चेंडू होता, हार्ड लेंथ होता आणि थोडीशी जास्त दाबून टाकलेली डिलिव्हरी. अगदी चेंडू विसावतोय सचिन भोईरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. की हा सामना किती रंजक होणार आहे. तीन चेंडू अगदी इंटरेस्टिंग. पहिल्या चेंडूवर लेटकर 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त आत येणार चेंडू 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर हार्डलँड डिलिव्हरी विकेट. चौथा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली. विकेट नाहीये. अगदी चेंडू समोर पडलाय. 1 धाव तिथे मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आहे आणि कल्पेशने गेल्याच अगदी 3 स्टंप दाखवले होते. हा जबरदस्त वेगळा फटका 1 धाव देऊन जातोय. इंटरेस्टिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. ऊर्जा आहे, उत्साह आहे या युवकांच्या या क्रिकेटमध्ये. मात्र कुठेतरी मी मगापासून म्हणतोय की एनर्जी चॅनलाइज झाली पाहिजे, यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. भविष्य काळात अनेक चांगले क्रिकेटपटू घडणार आहेत आपल्या मीरा भाईंदरच्या आगरी कोळी समाजामधून. ही गोष्ट लक्षात असू द्या. लेट कटचा पुन्हा एकदा प्रयत्न. थोडंसं जास्त बॅकफुटला खेळत आहेत. गुड बॉल बाय विशू तरे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतरचा विशू तरे बदललाय आणि त्यांनी आपल्या संघाला दाखवून दिलंय की आय एम द लिजंड आणि मी चांगली कामगिरी करणार आहे. वेल बोल्ड. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. फक्त 6 धावा या षटकामध्ये. सरासरीचा विचार केला तर 9.20 अशी सरासरी रिक्वायर्ड आहे. मात्र संघ थोडासा अजूनही मागे आहे. लेट्स सी कौशिक इथे काय करतोय. यावेळेला एज आय थिंक लागलंय तिथे. क्षेत्ररक्षण झालंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेग बायचा इशारा येतोय. ऑन द पॅड चेंडू होता. एकदा विधे मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 7. पहिल्या षटकाची समाप्ती. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक राहिलंय ते म्हणजे गोलंदाज विशू तरेच. त्यामुळे या पहिल्या षटकाचं बॅटल जिंकलंय ते टीम मीरा गावना. ऐकूया थोडंसं म्युझिक. पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धाव संख्या 7, 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला कौशिक, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश. कल्पेश साठी पारितोषिक आलंय आमच्या राई गावचे फायर ब्रिगेड अधिकारी सदा पाटीलजी यांच्या माध्यमातून. कल्पेशने षटकार ठोकला तर 500 रुपये आहेत. कल्पेश स्ट्राईकवर येऊ द्या, ही गोष्ट पुन्हा एकदा मी सांगेन. चला जास्त वेळ वाया जातोय, लक्षात घ्या. 30 यार्ड सर्कलचे काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत, मात्र त्यासाठी वेळ घेऊ नका. डोंट वेस्ट टाइम. तुमच्या पुढे फक्त 30 मिनिटं आहेत ही 5 षटकं पूर्ण करण्यासाठी. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, आशिष भोईर आलाय. बॅटची हलकी आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रीजन मधून. 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. आणि कदाचित इथे आपण बघतोय खारीगाव टीमनं एक विचार केलाय की पहिल्या चेंडूवर चौकारच ठोकायचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चौकार आला पहिल्या चेंडूवर. इथे देखील आशिषच्या गोलंदाजीवर चौकार आलाय. कौशिक चांगली बॅटिंग करतोय. इथे हेलिकॉप्टर उडवलंय, चांगला फटका. चेंडू अजून बाहेर जाणार. 1 बाउंस सीवरच्या पार, चौकार. वेल प्लेड कौशिक, सुपर बॅटिंग. आणि काय टाळ्यांचा कडकडाट, सुपर. धावसंख्या 15 झाली आहे. या मालिकेत या सामन्यात आम्ही पुढे येणार आहोत हे दाखवताना टीम खारीगाव पुन्हा एकदा वर पिच केलाय चेंडू. चांगला चेंडू म्हणेन मी इथे आशिषचा. थोडासा वेगाचा वापर होता. ताशी जर बघितला तर ताशी 132 चा स्पीड दाखवतोय जेटीसी लाईव्ह वर. थँक्यू व्हेरी मच जेटीसी. स्पीडोमीटर आणलंय आज म्हणून आणलं. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल दिसतंय या दोन्ही संघांच्या वातीनं. फुलटॉस डिलिव्हरी, ऑन साइडला फटका. 2 धावा नक्कीच मिळतील इथे. वेल प्लेड. बिझी क्रिकेट आहे, बिझी क्रिकेट आहे इथे. आपण बघतोय कौशिकच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच चेंडू तो फेस करतोय. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. धावसंख्या 17 झाली आहे. वेल प्लेड कौशिक. चं टार्गेट आहे. 17 झालेत. पुन्हा एकदा वर पिच केलाय. डाऊन द ग्राउंड, चांगला फटका. चेंडू येतोय लॉंग ऑन रीजन मध्ये. थोडस फंबल आणि दुसरी धाव. वेल डन. इथे कल्पेशला देखील फुल मार्क्स देईल. पहिली धाव वेगाने त्याने पूर्ण केली आहे आणि इथे दुसरी धाव देखील अप्रतिमरित्या तो पूर्ण करतोय. 5 चेंडूत चांगल्या धावा कुठलेत. आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये आलेत, त्यामुळे संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. वेल प्लेड कौशिक. आशिष भोयर. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे का? लेट सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळते. दिशा टप्प्यावर तुम्हाला कंट्रोल दाखवावाच लागेल. धावा रोखाव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हल वर विकेट्स घ्यावा लागतील. ही सगळी गणित असतात आणि टीम आर के मोरवाचे काही खेळाडू येताना दिसत आहेत. त्यांचं देखील अंकुर करतोय. स्वागत स्वागत स्वागत. समोर खेळले, चांगला फटका आहे. किती धावा इथे मिळतील? 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कल्पेशने कॉल दिलाय. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. अक्षरशः खारीगाव एक्सप्रेस दिसलंय. बीपी रोड मधून मार्ग काढणारी. सुपर्ब. टार्झन
हे स्पेशल फरमाईश केलेलं गाणं होतं, लक्षात घ्या. या गाण्याचे अधिकार सगळं त्या मित्रालाच असतील. मात्र काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये टीम खारीगावनं वर्चस्व राखलंय. सरासरी राखली होती ती म्हणजे 9ची राखायची होती आणि इथे आपण बघतो 11 धाव्याच्या सर्व्हिसनंतर पुढे काही सन्मान या 19 मान्यवर कक्षामध्ये आपण करूया. सन्माननीय परिमल खारवाजी इथे उपस्थित आहेत, एक प्रसिद्ध उद्योजक आहेत मीरा गावचे, त्यांचा विशेष सन्मान मी विनंती करतोय. आशय पाटीलला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य हा विशेष सन्मान करूया परिमलजी खारवा यांचा. यस सुमेश मित्रा लगेच मुख्य मंचावर थोडासा कॅमेरा येऊ द्या. मी आशयला विनंती करतोय आपण परिमलजी खारवा यांचा विशेष सन्मान करूया. धन्यवाद धन्यवाद परिमलजी, स्वतः एक प्रसिद्ध उद्योजक मात्र एक अफलातून क्रिकेटपटू म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आणि राहुल पाटील प्लीज या, खास मित्र आहेत, हे सगळे उद्योजक मंडळी आहेत. आणि थँक्यू परिमलजी खारवा, आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण या मुख्य मंचावर आलात, आपलं विशेष स्वागत आहे. अजून एक खास सन्मान सन्मान्य जितू सरांचा. जितू नाईक सर प्लीज पुढे या, आपला देखील विशेष सन्मान आम्ही इथे करू इच्छितोय. या सर प्लीज, आमच्या स्पर्धेसाठी नेहमीच चांगलं सहकार्य करतात. जय मात्रे यांना विनंती करतोय, जय मात्रे, की त्यांच्या शुभस्य आपण जितू नाईक सरांचा सन्मान करूया. एक विशेष व्यक्ती आहे ही जितू नाईक सर. किती क्रिएटिव्ह आहेत हे नक्कीच आम्ही सांगू शकतो. अभिनवच्या माध्यमातून त्यांचं क्रिएटिव्ह काम आम्ही पाहिलंय आणि आज आपली चांगली सेवा देतात. अजून एक लिजंड खेळाडू, गोडदेव गावचा मास्टर खेळाडू प्रमोद पाटील, याचा देखील विशेष स्वागत सन्मान आम्ही करू इच्छितोय. भावेश पाटीलला विनंती करतोय, भावेश या प्लीज, आपण स्वागत करूया. ते म्हणजे प्रमोद दादांचं. वेलकम वेलकम प्रमोद दा, आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू. तसेच श्रीधर पाटील नाना यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि नंदनलाच विनंती करतोय की त्यांनी पप्पांचं स्वागत करायचं आहे. या श्रीधर नाना प्लीज या पुढे या, आपलं खास स्वागत इथे आम्ही करू इच्छितो. या नाना, आपलं स्वागत आहे. ह्या गोडदेव गावचं कडून स्वागत आहे, असं समजू नका तुमच्या मुलांकडून हे स्वागत आहे, हे गोडदेव गावाकडून स्वागत आहे. धन्यवाद नाना, आपलं स्वागत आहे. चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 23 धावांची गरज आहे, 24 धावांची गरज आहे. सॉरी, 18 चेंडू 24 धावा. आता सरासरी खाली आले म्हणून त्याची मार्कवर आलाय तो म्हणजे मेहुल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे कल्पेश. कल्पेश षटकार ठोक आणि 500 रुपये जिंक सदा पाटील यांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू मात्र हा निर्धाव येतोय. आता 17 चेंडू आणि 24 धावा डिफेंड करायच्या टीम मीरा गावला. उत्तर द्यावं लागेल. मोरवा गावचे देखील खेळाडू येताना दिसत आहेत. वेलकम कुमार मात्रे. नेक्स्ट मॅच ओमब्रमध्ये गोडदेव वर्सेस साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ओमब्रमदेव टीमनं. यावेळेला कल्पेचा हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, कुणी नाहीये, धावा मिळतील त्यामुळे क्षेत्ररक्षकाचं लक्ष नाहीये, इथे लक्ष नाहीये. थोडासा कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळतोय मीरा संघाच्या वतीनं. विशुतरे भरपूर लांब उभे होते या 2 धावा फलकावर. संघाची धाव संख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे, म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. स्वागत आहे सर्व मान्यवर खेळाडूंचं, सर्व माजी खेळाडूंचं या अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये. ही दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. JTC लाईव्ह चुचंद्र टेनिस क्रिकेट 6 वर्षापासूनची ही कहाणी सुरू आहे. बॅकफुटर खेळले, चांगला फटका, चेंडू कव्हर पॉइंटला, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची संधी असेल, 2 धावा कंप्लीट. मात्र या दोन्ही खेळाडूंचं खास खास कौतुक करावं लागेल आणि कदाचित कॅप्टन विशाल मात्रेला विचारावं लागेल, हे दोन्ही फलंदाज प्रॅक्टिस कुठे करतात आणि ते धावतात कुठे. कारण खारीगाव म्हटलं तर निश्चितच अगदी गल्ली बोळातला प्रदेश, कुठून कुठून मार्ग काढावे लागतात. अगदी केबिन रोडला जायचं असेल तर 3-3 गल्ल्या. मिस्टाईप स्ट्रोक आहे, धावा मिळतील इथेही. 1 धाव पूर्ण, 1च धाव मिळेल. बॅट हवी आहे, बॅट हवी आहे कल्पेशला. कल्पेश बोलतो ही ती बॅट नाहीये ज्याने मी षटकार ठोकतो. कारण खारीगाव म्हटलं तर त्यांना मैदान नाहीये, ते अगदी जर बघितलं तर जेसल पार्कला सुद्धा प्रॅक्टिस करतात.
ते बाळासाहेब ठाकरे मैदानावर सुद्धा प्रॅक्टिस करतात, ते या अभिनवच्या मैदानात सुद्धा प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांना आता एकच मैदान उपलब्ध होईल. बादशाह मैदानावर सुद्धा ते प्रॅक्टिस करतात. म्हणजे सब कुछ अपना है, पूरा मीरा भाईंदर अपना है. राहीला सुद्धा तुमचं स्वागत आहे मित्रांनो. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 27 झाले, म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे. मीरा संघाला इथून पुढे चांगलं क्रिकेट दाखवावंच लागेल, त्यांना विकेट्स घ्याव्याच लागतील. कोण जिंकेल ही मॅच, कोण जिंकेल हा सामना? मेहुल फुल पिच डिलिव्हरी आहे, मात्र तिथून लीव्ह केलंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ वाईट. एक तर धावा कमी आहेत, तिथून असे चेंडू दिशांत टप्प्यावर कंट्रोल नाही, आणि खास करून राईट अप राऊंड विकेट तुम्ही गोलंदाजी करताय आणि तिथून तुम्ही जास्त अँगल क्रिएट करताय. थोडंसं इथे विचार व्हायला पाहिजे. क्रिकेट फक्त खेळू नका, क्रिकेट शिका, क्रिकेट जगा. ही गोष्ट नक्कीच अनुभवातून मी सांगू शकतो. एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. मिरगाव संघाला तो प्रयत्न करावाच लागेल. इथे पुन्हा एकदा चेंडू डाऊन द लेग आहे का? लेट्स सी द अंपायर. वारंवार कसरत करावी लागते, ती म्हणजे प्रदीप पाटीलला. पंचांच्या भूमिकेत आहेत. अजून एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या 29. खराब गोलंदाजी होते. तिसऱ्या टप्प्यावर कंट्रोल नाहीये, आणि म्हणून आतापर्यंत इथे मीरा गाव संघ थोडासा बॅकफुट वर दिसतोय. नेक्स्ट बॉल मेहुल. यावेळेला राईट आर्म ओव्हर द विकेट आले. हा पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे का तिकडे? हा येस सर, डेड बॉल घोषित केलाय. हा बॉल डेड आहे, कारण आखू टप्प्याचा चेंडू होता, आणि जर तो चेंडू मातीच्या विकेटवर पडला असेल तर तो डेड बॉल आहे. फटका चांगला होता, झेल देखील चांगला होता, मात्र म्हणतात ना थोडस नशीब रुसलंय. हा चेंडू डेड बॉल आहे. लक्षात घ्या, इथे येणारा प्रत्येक खेळाडू आणि मान्यवर प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जी सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर आहे तिथे चेंडू लँड होणं गरजेचं आहे. 2003-2002च्या त्या एकूणच सीझन मध्ये ही विकेट बनली. गुड शॉट. यावेळेला एंड वेगळा चूज केलाय. 2 धावा. वेल प्लेड कौशिक. धावसंख्या 31 झाली आहे, आणि कौशिकची धावसंख्या बघितली तर 21 धावा तो नाबाद आहे. 11 चेंडू 21 धावा नाबाद. वाडा बॅटिंग. कौशिक साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मीरागाव वर्सेस कारीगाव ही मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. आगरी कोळी युवा चषक 2025 ओम ब्रह्मदेव आयोजक आहेत. फुलटॉस डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा चेंडू डाऊन द लेग आहे का? चेंडू परत टाकावा लागेल. ये क्या चल रहा है? ये नाइंसाफी है. हे तुम्ही करू शकणार नाहीयेत. चार मॅच नंतर लक्षात घ्या, आपण लगेच ड्रॉ करणार आहोत. जी स्पर्धा राहील आहे त्या स्पर्धांचा ड्रॉ 4 मॅच नंतर होणार आहे या ओम ब्रह्मदेवच्या पोडियमवर. हा चेंडू परत टाकावा लागेल. किती वाईट चेंडू हाताळलेत, आणि बऱ्याच जणांचे हात डोक्यावर गेलेत. आता विकेट दुसरी बनवायची का? या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 चेंडू अवांतर हाताळलेत, म्हणजे हे षटक आता 10 चेंडूंचं झालंय. खराब कामगिरी, आणि परिमल खारवाजी सुद्धा टेन्शन मध्ये आहेत. मुलांना प्रॅक्टिस नाही का? धाव संख्या झाली तब्बल 33, म्हणजे 13 धावांची गरज आहे. फुलटॉस डिलिव्हरी होती. हा मोठा फटका आहे की हा झेल? लेट्स सी. हा झेल सुटलाय. चेंडू सीमा रेषा पार, म्हणजे कौशिकची ही सपशेल वसुली. संघाची धावसंख्या 39, आणि हे षटक आताशी संपलंय. 17 धावा या षटकामागे. खराब गोलंदाजी मेहुलची, आणि त्याचा पूर्ण समाचार घेतलाय तो म्हणजे कौशिकनं आणि टीम कारीगावनं. आता शेवटचे 12 चेंडू, आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. कंपॅरेटिव्हली जर विचार केला
तर एकच विकेट गेली होती, ती म्हणजे टीम मिरागावची. धावसंख्या 29 होती, मात्र इथे 39 म्हणजे 10 धावांनी संघ पुढे आहे, तो म्हणजे टीम खारीगाव. जय मल्हार खारीगाव. आणि विशाल मात्रे सांगतायत की तुला शेवटपर्यंत उभं राहायचं आहे, त्यामुळे कदाचित आता बऱ्याच गोष्टीला महत्व आहे. 12 चेंडूत 7 धावांची गरज आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर आहे विशू तरे. 7 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी ओम ब्रह्मदेव टीम रेडी आहे. आणि त्यांची प्लेइंग 11 कशी असेल ओम ब्रह्मदेवची, हा देखील एक चर्चेचा विषय असेल. सात धावांची गरज. बॅकफुटला खेळलेत. चेंडू मात्र जर बघितला तर मिड ऑफला ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 40. 6 टू विन. 6 धावांची गरज. पेनकरपडा सज्ज आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव सज्ज आहे. चांगली मॅच होणार. विशू वेल प्लेड, वेल प्लेड. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलं जात आहे. पहिली धाव वेगाने पुढे गेली. दुसऱ्या धावसंख्या लगेच कल्पेशचा कॉल. खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा. अब करे तो क्या करे. मीरा गावची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे इकडे, कारण विशू तरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लावणं गरजेची आहे. अजूनही क्षेत्ररक्षण भरपूर दूरवर लावलंय. हा एक्झॅक्टली विचार काय आम्ही समजू शकणार नाही आहोत, कारण आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 4 टू विन. 4 टू विन. इथे विकेट, फक्त विकेटच मिळवाव्या लागतील. लेट कट करण्याचा प्रयत्न, लेट कट करण्याचा प्रयत्न. मात्र कौशिककडे जर बघितलं तर कौशिक भरपूर इमोशनल आहे. आपले इमोशन लगेच ते दाखवतात खेळपट्टीवर. चेंडू मिस झाला की लगेच डोक्यावर हात किंवा जास्त काहीतरी करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. साई दत्त पेनकर पडा, लक्षात घ्या आमच्या उजव्या बाजूला डगआउट आहे, प्लेयर स्टँड आहे, तुम्हाला इथून यावं लागेल प्लीज. हा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षण मात्र लवकर थ्रो देणं गरजेचं होतं. जसा चेंडू मिळालाय तसा थ्रो देणं गरजेचं होतं. ही एक धाव इथे पूर्ण केली जाते आहे, मात्र या 2 फलंदाजांनी काय धावा पळून पूर्ण केलेत. खारीगावचं पाणी किती स्ट्रॉंग आहे हे लक्षात येतंय. नेक्स्ट बॉल. समोर खेळले, चांगला फटका आहे. यतीन उपस्थित आहेत, मात्र एकच धाव इथे मिळेल. संघाची धावसंख्या झाली आहे 44 म्हणजे 2 धावांची गरज आहे. 2 टू विन. हे षटक जर आपण बघतोय, 4थं षटक सुरू आहे. 1 टू गो, 1 टू गो. सर चेंडू मोजायचे असतात सर प्लीज. 1 टू गो. 2 धावांची गरज आहे. याच चेंडूवर ही मॅच संपेल का. मिस टाइम स्ट्रोक आहे हा. झेल. ओ यस, झालाय. ऍट द एंड कौशिक परतलाय. ही विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवर या चौथ्या षटकाच्या. त्यामुळे 1 षटक आणि अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज आहे. सोळा चेंडू 30 धावा एकटक कौशिकच्या. 3 चौकार 1 षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय कौशिक. कौशिकने 1 चौकार सोडला होता, लक्षात घ्या. खारीगाव 1 चौकार त्यांनी सोडला होता, मात्र 3 मारले. टाळ्यात झाल्या पाहिजेत. सुपर बॅटिंग. नवीन फलंदाज विशाल मात्रे, टीम कॅप्टन गबरू. युवराज पहिला चेंडू इथे लेट कट केलाय. सामना इथे संपेल.
वेल प्लेड कल्पेश. हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. 5 चेंडू राखून हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जय मल्हार खारीगावनं. पुढील फेरीसाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा. मात्र या सामन्याचा सामनावीर सांगण्याची गरज नाहीये. 30 धावा कुठल्या. कौशिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघांना विनंती करतोय लगेच हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा. हा आपल्या या स्पर्धांचा नियम आहे. आपली एकी कायम राहिली पाहिजे. क्रिकेट होत राहणार आहे मित्रांनो. येस येस विक्रम पाटीलचं देखील स्वागत आहे. वेलकम मित्रा. आणि निश्चितच चांगलं क्रिकेट दिसू द्या. आपली एकू दिसू द्या. कारण युवा चषकाचं आयोजन हे त्याच गोष्टीसाठी आहे. आपला समाज जगला पाहिजे. आपला समाज टिकला पाहिजे. धन्यवाद. चलूया वळूया पुढच्या मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच निश्चितच असेल तो म्हणजे कौशिक ज्यानं 30 धावा कुठल्या होत्या. अभिनंदन अभिनंदन. इथे टीम